राज्यातल्या काही जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। धरण 92% भरलेलं आहे। 5000 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये धरण 100% भरण्याचाही अंदाज आहे। आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 20 लाखांहून अधिक भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली। 10 लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि आज गोपाळकालानं आषाढीची सांगता होती। सर्व संतांच्या पालख्या देवाच्या भेटीलाही या ठिकाणी जात आहेत। सांगलीमधल्या शिराळा तालुक्यामध्ये बेंदूर उत्साहात साजरा झालेला आहे। अनेक गावांमध्ये बैलांना सजवून गावातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। पावसाच्या सरी अंगावरती झेलत वाजत गाजत ही मिरवणूक निघाली आहे। साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामध्ये गुजरवाडी टेबल लँडवरून कार दरीमध्ये कोसळली। उलटा धबधबा बघण्यासाठी काही तरुण गेले, त्यावेळेस चालकाचा ताबा सुटला। गाडी थेट 300 फूट खोल दरीमध्ये गेली आहे। या अपघातामध्ये तरुण गंभीररित्या जखमीही झालेला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये चौखंबी दरवाजा चांदीने मडवलेला आहे, तर अहिल्यानगरच्या व्यापाऱ्यानं स्वखर्चातून देवाच्या चरणी 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केलेला आहे, तर त्याची किंमत तब्बल 1,10,00,000 रुपये। राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये हा दरवाजा तयार करण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।